हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांना माझा नमस्कार. आज जरा बाहेर गेले होते. सर्दी कफ काही अजून कमीच झालं नव्हतं, म्हणलं डॉक्टरांना दाखवायचं होतं. ब्लड टेस्टला दिलं होतं, रिपोर्ट यायला वेळ होता. मग म्हणलं चला थोडंसं हे करावं, साहित्य पण घ्यायचं होतं. म्हणलं हॉस्पिटलमध्ये बसण्यापेक्षा थोडंसं साहित्य तर घेऊन होईल म्हणून बाहेर पडले. क्रिसमसमुळं आता कशा ऑफर चालू झालेल्या आहेत. रिलायन्समध्ये गेले होते आणि मुलांना घेऊन गेले की त्यांचं हे ते घ्यायचं चालू असतं. काय दिसेल ते पाहिजेच असतं. आणि बाय वन गेट वन असं बऱ्याच ह्याला 50% डिस्काउंट, क्रिसमस ट्री डेकोरेशनचं साहित्य वगैरे बरंचंच होतं. सगळ्याच ह्याला ऑफर आहेत आता. थोडीशी गर्दी पण होती. डेकोरेशनचं छान असं साहित्य होतं, पण आपण काय तसं काय ख्रिसमस ट्री वगैरे काय डेकोरेट करत नाही, त्यामुळे ते काय घेतलं नव्हतं. टी शर्ट, मुलांचे टी शर्ट छान होते. बाय वन गेट वन फ्री होतं. 200 रुपयाला 2 टी शर्ट. कापड छान होतं. भाजीपाला काही नव्हताच एवढा काही फ्रेश. टोमॅटो आणि बटाटे फक्त होते. शक्यतो पालेभाज्या काही जास्त भेटत नाहीतच. कोल्ड्रिंक्सला पण ऑफर होती, पण कोल्ड्रिंक्स काय मी कोणते आणतच नाही आणि मुलं पण पेत नाहीत. कधीतरी अगोदर फ्रुटी माझा देत होते, त्यांना व्हिडिओ दाखवलं ना त्याच्यातल्या जे हे सापडलेले आळी सापडलेले ते तसले व्हिडिओ आले की मी ह्याच्यावरती इन्स्टावरती दाखवते मुलांना. बिस्किटमधले कुरकुरे, लेसचे. आता तेच नको म्हणतात खायला, त्याच्यामध्ये असं आहे तसं आहे म्हटल्यानंतर व्हिडिओ दाखवले की त्यांना मग ते पटतं, मुलांना पण मागत नाहीत. नाही अगोदर हे करत होते, पण शक्यतो पॅकेट फूड आता कोणतंच देत नाही. जेवढं जमेल तेवढं टाळतेच. टॉवेलला पण ऑफर होती, 50% डिस्काउंट होता त्याला पण. बराच वेळ, तास दीड तास टाईम होता म्हटल्यानंतर सगळं फिरून हे केलं, बघितलं, कारण टाईम घालवायचा होता आणि थोडंसं साहित्य घ्यायचं होतं, जास्त काही साहित्य घ्यायचं नव्हतं. मग आता लेट झालं होतं, 1:30 वाजले होते म्हटल्यानंतर जेवण पण मग बाहेरूनच केलं. साधंच जेवण घेतलं होतं, भात सांबर, कारण मार्गशीर्ष महिना आहे म्हटल्यानंतर नॉनव्हेज नाही खात. असं लोणचं आणि 2-3 त्याच्यासोबत भाज्या असतात, पापड, आणि स्वस्त भेटतं. म्हणजे एक ताट 40 रुपयाला असते. पोटभर भात, तुम्ही भात खाऊ शकता. जेवण करून झालं की मग आलो. आता पनीर आणलं होतं म्हटल्यानंतर मग पनीर बनवायला घेतलं होतं. पनीरला थोडंसं हळद, लाल तिखट आणि मीठ लावून थोडंसं फ्राय करते. चव येते तशी पण छान. असंही घात केलं तरी पण चालतं, पण वेळ असेल तर मग थोडंसं तळून घेत नाही, अगदी असं थोड्या तेलावरती फ्राय करते. ते पनीरला लावून ठेवला मसाला आणि कांदा, 2 मोठे कांदे घेतले होते, उभे कट करून घेतले, भाजून घेतले थोडासा कलर चेंज होईपर्यंत, आणि नंतर मग त्याच्यामध्येच आलं लसूण पण टाकलं, ते पण भाजून घेतलं. नंतर 1 टोमॅटो मोठं घेतलं होतं. 2 कांदे असेल तर 1 टोमॅटो असं प्रमाण ठेवते. आणि कांदा भाजताना पण थोडंसं मीठ टाकून भाजलं की पटकन भाजतो, आणि टोमॅटो भाजताना पण थोडंसं मीठ घालते. टोमॅटो थोडंसं झाकून ठेवलं की 1-2 ते 3 मिनिट अगदी मऊ असं भाजलं जातं. भाजून झाले होते, मसाले वाटून घेतले, आणि वाटताना त्याच्यामध्ये 2-3 तुकडे असे पनीरचे घालून घ्यायचे, आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून पनीर पण फ्राय करायला ठेवलं. थोड्या तेलावरती फ्राय केलं तरीही चालतं.
तळून घेतलं की थोडंसं जास्त तेलकट होतं, तेल त्याच्यामध्ये थोडं जास्तच बसतं. त्यामुळे असं जरी फ्राय केलं तरी चालतं. आणि ज्यावेळी घाई असते, वेळ कमी असतो, त्यावेळी असंच टाकते. ज्यावेळी टाईम असेल त्यावेळी मग असं थोडंसं फ्राय करून घेते. थोडीशी चव छान लागते मग पनीरची. फ्राय करून झालं होतं पनीर, मग लगेच फोडणी घालायला घेतली. वाटण पण वाटून झालं होतं. तेलामध्ये जिरं, दालचिनी, लवंग, 2 वेलची घातल्या होत्या, तेजपत्ता, कांदा घालून घेतला बारीक चिरलेला एक. कांदा भाजून व्यवस्थित असा भाजून घेतला, अगदी लालसर होईपर्यंत असा. आणि नंतर मग ती पेस्ट केली होती कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, ते घालून घेतली. पाणी न घालता अशीच पेस्ट करायची, मग पटकन भाजले जाते मसाले. आणि हे असं 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं. अगोदर भाजलेलं आहे तरी पण अजून थोडंसं भाजायचं. आणि मग गरम मसाला, लाल तिखट आणि धन्याची पूड हे मसाले घालून घेतले. मसाले व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतले. नंतर मग पनीर मसाला घालून घेतला त्याच्यामध्ये. आता पनीर मसाला घातला की कसं थोडंसं भाजून 1-2 वेळा वाफ काढून घ्यायची, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातात. पनीर मसाला पण भाजायचाच असा. प्लेट झाकून वाफ काढून घेतली की मसाले व्यवस्थित भाजले जातात. एक 2 वेळा तरी अशी वाफ काढून घेते, किंवा थोडंसं पाणी घालून जरी मसाले भाजले तरी चालतात. मसाले मग खाली चिकटत नाहीत कढईला. आता छान असं भाजून झाले होते मसाले तयार. हे मसाले कसं व्यवस्थित भाजले की भाजीला चव येते. आपण मसाले कसं भाजतो ना त्याच्यावरच हे चव डिपेंड राहते. नंतर मग गरम पाणी करून घालून घेतलं त्याच्यामध्ये. पाणी गरमच शक्यतो घालायचं. आणि उकळी आल्यानंतर मग पनीर घातलं होतं. आता काही जास्त वेळ शिजवायला नाही, पनीर पटकन शिजलं जातं. 5 ते 7 मिनिट शिजवलं तरी म्हणजे बास होतं. कारण ते मीडियम गॅसवर असं फ्राय केलेलं होतं ना, व्यवस्थित हे झालं होतं, फ्राय झालं होतं ते. कोथिंबीर अगोदरच घालते, गॅस बंद करायच्या अगोदरच कोथिंबीर घालून घेतली. आणि कसुरी मेथी थोडीशी गरम करून हातावरच अशी मॅश करून घेते, मग ते अगदी बारीक होऊन जाते. तशीच घातली तर त्याचे जे देठ असतात ते तसेच राहतात, मग दाताखाली लागतात. आणि कसुरी मेथी, कोथिंबीर घातली की 1-2 मिनिट अजून तसंच शिजवून घेतलं. कारण कोथिंबीर वरून दिसली तर मग मुलं खात नाहीत भाजी, त्यामुळे मग तसं करते. आणि थोडंसं काय करते, 1-2 चमचे तूप असं कडक गरम करून ना वरून घालायचं भाजीला, आणि पटकन प्लेट झाकायची. छान फ्लेवर येतो तुपाचा, चव पण छान लागते. आत्ता थोडीशी ही वाटते भाजी, पण अगदी गरम आहे. थोडी थंड झाली ना अगदीच घट्टपणा येतो. कसा वाटला व्हिडिओ?